नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाचं विषयानुरोधाने समालोचन. भाग 4. ज्ञानदेवानी अर्जुनाने भगवंतांना कशी विनंती केली व त्याच्या त्या विनंतीमुळे देवांना कसा आनंद झाला हे वर्णन करून सांगितलं. अर्जुनाने केलेली विनंती देवांनी लगेच मान्य केली व त्याला विश्वरूप दाखवलं. भगवंताने विश्वरूप प्रकट करून अर्जुनाला दिव्य दृष्टी देणं. श्लोक आहेत 5 ते 8 आणि ओव्या आहेत 116 ते 164. ज्ञानदेव वर्णन करतात की अर्जुनाने एकच विश्वरूप पाहण्याची इच्छा केली होती, पण भगवंतांनी त्याच्या पुढे सर्वच विश्वरूप करून ठेवलं. भगवंतांचा औदार्य अमर्याद आहे. याचकाने एखादी गोष्ट मागावी तर भगवंत त्याच्या सहस्र पटीने याचकाला देतात. ज्ञानदेवांना अर्जुनाच्या भाग्याची धन्यता वाटते, कारण जे लक्ष्मीलाही दाखवलं नाही ते विश्वरूप त्यांनी अर्जुनाला दाखवलेलं आहे. ज्ञानदेव सांगतात की तेथेची सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडिली, किंबहुना उघडली योगरुद्धी. भगवंतांनी एकदम विश्वरूपाचा आकार प्रकट केला, स्थूल दृष्टीचा पडदा दूर केला, योगाचं वैभव प्रकट केलं. विश्वरूप पाहण्याची जेवढी उतावळी अर्जुनाला होती तेवढीच विश्वरूप दाखवण्याची उतावळी भगवंतांना पण होती. एक सरा पाही स्नेहातुर. स्नेहाने व्याकुळ झालेले श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला पहा पहा असं म्हणू लागले. भगवंत त्या विश्वरूपात अर्जुनाला असंख्य मुखे दाखवू लागले. ज्ञानदेवांनी त्या मुखांवरील प्रेमळ, रागीट, क्रूर, आषाढभूत, सदाचरणीय, संतुष्ट, प्रसन्न, निराश वगैरे विविध भाव, त्या मुखांचे विविध रंग, त्यांची स्थूल, कृश, उंच माना, पुष्ट अवयव वगैरे अनेक प्रकारची त्यांची शरीर, त्यांच्या हातातील हत्यार वगैरे गोष्टींचं वर्णन केलं आहे. गीतेप्रमाणेच त्या विश्वरूपात दिसणारे रुद्र, वसु, सूर्य, अश्विनी देव, वायू यांचेही त्यांनी वर्णन केलेलं आहे. विश्वरूपाची अपारता दर्शवण्यासाठी त्यांनी कल्पतरूच्या बुडाशी असणाऱ्या असंख्य सृष्टींची कल्पना केलेली आहे. वाऱ्याने उडणाऱ्या परमाणूंप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यात दिसणारी अनेक ब्रह्मांडे कल्पली आहेत. एवढ्या गोष्टी भगवंत दाखवत होते, परंतु अर्जुनाकडून कसलीच प्रतिक्रिया येत नव्हती. ते पाहून गीतेत भगवंतांनी त्याला लगेच दिव्य चक्षु दिले. ज्ञानेशांनी येथे अर्जुनाचा कृतक कोप चित्रित केलेला आहे. विश्वरूप दाखवून ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने अर्जुनाकडे नजर टाकली तर त्यांना तो आरतीचे लेणे म्हणजे विश्वरूप पाहण्याचा इच्छारूपी अलंकार घालून तसाच उत्कंठित बसलेला दिसला. आपण विश्वरूप दाखवून सुद्धा हा ते पाहतच नाही, म्हणून श्रीकृष्ण किंचित हसले. विश्वरूप दाखवून सुद्धा पाहतच नाहीस असा त्यांनी त्याच्यावर आरोपही केला. तेव्हा अर्जुनाने आपला कृतक कोप व्यक्त केला. श्रीकृष्णांचे हे वागणे म्हणजे बगळ्याला चंद्रामृत देणे, आंधळ्याला आरसा दाखवणे, बहिर्याला गाणे ऐकवणे, फुलातील सुगंधिकण बेडकापुढे टाकणं अशासारखं होतं. तरी अर्जुनाने त्यांना आधीच विनंती केली होती की परी देखावया लागी देई पात्रता मज. ते विश्वरूप पाहण्याची मला योग्यता दे, पण तशी योग्यता न देताच विश्वरूप दाखवले तर तो दोष कोणाचा? विश्वरूप स्थूल दृष्टीला दिसणार नाही तर त्या विश्वरूपाचा पसारा श्रीकृष्णाने चर्मचक्षुंपुढे मांडावाच कशाला? पण भगवंतांचा कमीपणा तरी कोणाला सांगावा? तेव्हा गप्प बसण्या वाचून दुसरा इलाजच नाही. अर्जुनाचे निराशेचे हे बोल ऐकून भगवंतांना आपली चूक जाणवली, पण आपण अत्यंत प्रेमाच्या भरात ही गोष्ट विसरूनच गेलो अशी त्याने कबुली दिली. जमिनीची मशागत न करता त्यात बी पेरण्यासारखंच आपलं वागणं झालं आहे हे त्यांना कळून आलं. तरी आता माझे निजरूप देखीजे ते दृष्टी देवो तुझं असं म्हणून त्यांनी त्याला दिव्य दृष्टी दिली व विश्वरूपाचा अनुभव घेण्यास सांगितलं. विश्वरूपाचे वर्णन सुरुवातीला भगवंतांनी केलं होतं. नंतरचे 6 श्लोक संजयाच्या मुखात आहेत. ते विश्वरूप कसं होतं, ते संजयाला कसं दिसलं, त्याचं वर्णन व्यासाने संजयाच्या तोंडून वदवलेलं आहे. आणि नंतर त्यांनी ते विश्वरूप कसं होतं, अर्जुनाला त्याचा कोणता अनुभव आला, ते अर्जुनाच्या मुखातून वदवलेलं आहे. संजयाने विश्वरूपाचे वर्णन कसं केलं आहे तो भाग आपण उद्या पाहू.